नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. योगी युंजीत सतत मात्मानं रहसि स्थितः. एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः. पाहापा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे. ते पती होनी काय न वाणिजे पतिव्रता. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. दशम क्रमांकाच्या श्लोकाला प्रारंभ झालेला आहे आणि यामध्ये भगवान परमात्म्याचं भक्तराज अर्जुनावर किती प्रेम आहे या प्रेमाचा विचार ज्ञानोबा आपल्यासमोर मांडतात. आत्मनिवेदन नावाची भक्ती आणि त्या भक्तीच्या अलीकडची असणारी सख्य नावाची भक्ती. सख्य नावाच्या भक्तीचे कोण आसन आहे आणि या आसनावर विराजमान होणारी जगतातली मुख्य देवता अर्थात भक्तराज अर्जुन पार्थ आहे. आणि म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात जवळ असणाऱ्या श्रीकृष्ण परमात्म्याचं वर्णन न करता पायिक असणाऱ्या अर्जुनाचं आम्ही गुणांचं वर्णन करतो. कारण पायिकाच्या गुणाच्या वर्णनामध्ये देवाला सुद्धा आनंद आहे. भगवान म्हणतात तयाची या गुणांची लेणी आम्ही लेवू आपुले वाणी. तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लेवू. तो पहावा हे डोळे मनोनी अचक्षुषी मज डोळे. हाती चिनिलेला कमळे पुजो तयाते. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी. आलिंगावया लागोनी तयाचे अंग. तया संगाचे निसुर वाडे. मज विद्या हा देह धरणे घडे. किंबहुना आवडे निरुपम. या ओळीपर्यंत जो विचार आला तो भक्ताच्या संबंधाने विचार आला. ज्ञानोबा म्हणतात भगवंताच्या मुखातले शब्द तो भक्त किती आवडतो त्याला उपमा देता येत नाही. तो एवढा आवडतो यात आश्चर्य काय. तेनेसे आम्हा मैत्र येथ कायसे विचित्र. परी तयाचे चरित्र ऐकती जे. त्या भक्ताचं चरित्र जे ऐकतात तेही प्राणापरोते. आवडती मज निरोते. दुसरा प्रकार जे भक्त चरित्राते प्रशंसिती. 2 प्रकारचे देवाला आवडतात. भक्ताचं चरित्र ऐकत असेल तर तोही आवडतो आणि भक्त चरित्राची प्रशंसा करत असेल, स्तुती करत असेल, स्तवन करत असेल तर तोही देवाला स्वतःच्या प्राणापेक्षा अत्यधिक आवडतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात पासीची गोसावी वर्ण वाणिजे. मागा पायिकाचा गुण घेईजे. ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. अर्जुनाच्या स्तवनामध्ये जर देव आपल्यावर प्राणापेक्षा अत्यधिक प्रेम करत असेल तर देवाचं स्तवन करण्यापेक्षा देवाच्या भक्ताचं स्तवन केलेलं फार चांगलं. हे झालं पहिलं उदाहरण. आणि दुसरं उदाहरण याकरिता ज्ञानोबा देतात एका पतिव्रता साध्वी माऊलीचं जेने काया वाचा मनाने अग्निदेव ब्राह्मण यांच्या साक्षीने ज्या व्यक्तीचा आपल्या जीवनामध्ये पती म्हणून स्वीकार केला त्या पतिव्रतेचं हृदय त्या आपल्या पतीशिवाय अन्य कोणाचाही मनात विचार देखील आणत नाही. ते पतिव्रता माऊली जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. 16व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने आपली राहण्याची काही ठिकाणं सांगितली. मी राहतो कुठं जी माझी राहण्याची मुख्य स्थान आहेत. त्यामध्ये पहिला क्रमांक दिला आहे सतीचा. सती आणि सत्पुरुष, दानशीळ, याज्ञिक, तपस्वी, अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामे. निर्वाळली होम धर्मे श्रोतादिकी. पहिला क्रमांक देवाने सुद्धा सतीला दिला आहे. काया वाचा मनाने पतीची सेवा करणारी, अन्य परपुरुषाचा विचारही मनात न आणणारी. ज्ञानोबा म्हणतात कुळवधू लपवी अवयवाते. ज्याप्रमाणे केव्हा परपुरुषे कामेली कुळवधू अंगण घाली. कुलवान घरातली स्त्री एका आपल्या पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाचा
विचारही मनामध्ये आणत नाही अशी साध्वी असणारी पतिव्रता माऊली भगवान म्हणतात ती जिथं असेल तिचं माझं अस्तित्व आहे. या पतिव्रता माऊलीच्या बाबतीत आपण काल विचार केला. षड्गुणांनी संपन्न जी आहे ती पतिव्रता माऊली. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, रूपेषु लक्ष्मी, क्षमया धरित्री, धर्मानुकूला, षड्गुण मेतद्धि पतिव्रतानां. या पतिव्रता माऊलीचे 6 गुण आहेत. त्यापैकी कार्येषु मंत्री द्रौपदी मातेचं आपण उदाहरण पाहिलं. ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, लक्ष्मी ऐसे जयाचे दासी, करणेषु दासी. भोज्येषु माता या बाबतीतलं आपण उदाहरण पाहिलं आहे. जिजामाऊलींचं तुकोबाऱ्यांच्या बाबतीतली सेवा किती केली. दुसरा एक प्रकार आता आठवला. भोजन करण्यामध्ये पतिव्रता माऊली मातेप्रमाणे कार्य करते आणि त्या पतिव्रता माऊलीचा अधिकारच एवढा असतो. ते पतीला माताप्रमाणे जीव घालली यात नवल काय. तिच्यासमोर देव जरी आले तर त्या देवाला सुद्धा ते आपल्या पुत्राप्रमाणे जीव घालते. नारद महर्षी एकदा त्रैलोक्यामध्ये संचार करत, आता ते कायमच फिरत असतात कारण त्यांना शाप आहे. दक्ष शाप नारदासी पाही, मुहूर्त राहो नये एके ठाई. फक्त एका ठिकाणी त्यांना तो शाप लागत नाही. तो शाप हरी कीर्तनी नाही, या लागी तो पाही कीर्तन निष्ठू, असं नाथ महाराजांनी वर्णन केलं आहे. कीर्तनामध्ये शाप लागत नाही बरं, म्हणून कीर्तनात गेलं पाहिजे. कीर्तन झाल्यानंतर व्यवस्थित राहिलं पाहिजे, नाही तर मग लोकांच्या चांगल्या जर घेऊन आला तर मग शाप लागेल ना. मग कीर्तनामध्ये शाप लागत नाही म्हणून द्वारकेमध्ये राहतात आणि तो शाप द्वारकेतही त्यांना बाधत नाही. असे नारदजी सहज एकदा सत्यलोकात गेले आणि तिथं सत्यलोकामध्ये जाऊन नारदांनी लावली ना कळी. काय बसलात म्हणे, या जगामध्ये तुमच्यापेक्षा सुंदर साध्वी आचरण संपन्न पतिव्रता माऊली आहे, अनसूया हे तिचं नाव. म्हणजे आमच्यापेक्षा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ. वैकुंठात गेले, लक्ष्मी मातेला तेच सांगितलं. कैलास लोकामध्ये जाऊनही पार्वती मातेला तेच सांगितलं. जगामध्ये तुम्ही तिघीसुद्धा पतिव्रता या निकषाच्या बाबतीमध्ये अनसूया मातेची बरोबरी करू शकत नाही. म्हणे आमच्या तिघींचीसुद्धा तुमच्या तिघींची तिने पुतळे करून पायात बांधले आणि काय घेऊन बसलात तुम्ही इथं वर्णन करता. मग काय करावं नारदजी, आम्हाला उपाय सांगा. म्हणजे हे उपाय सांगणारे हेच आणि वातावरण तयार करणारे हेच. नारदांनी ते वातावरण तयार केलं आणि सांगितलं तुम्ही तिघीजणीसुद्धा आपापल्या पतीला प्रार्थना करा आणि जेणेकरून अनसूया मातेचं सत्वहानी होईल असा काहीतरी उपचार करा, ज्यामुळे तिचं पातिव्रत्य भंग होईल आणि जगतामध्ये तुम्ही श्रेष्ठ व्हाल. दुसऱ्याला कमीपणा आणण्यासाठी लोक काय काय षडयंत्र करतील काही सांगत नाही. एखादा व्यक्ती उत्कर्षाला जर जात असेल तर त्या व्यक्तीला त्या पदापासून कसं खेचावं किंवा त्याच्या नावाला कसा कलंक लागावा या बाबतीमध्ये प्लॅन आखतात लोक. सावध राहिलं पाहिजे. म्हणून बोलताना सुद्धा कोणती क्लिप व्हायरल होईल काही सांगता येत नाही. पुरावाच आहे की नाही तो एक प्रकाराचा. म्हणजे नेमकं काय करावं. त्या तिघी जणींनी आपल्या 3 देवाला प्रार्थना केली, काहीही करा अनसूया मातेचं पातिव्रत्य भंग झालं पाहिजे किंवा सत्वहानी तरी झाली पाहिजे, जेणेकरून आमचा क्रमांक अबाधित राहील पतिव्रता स्त्रियांमध्ये. आता मानावं लागतं. स्त्री हट्ट आहे, बालहट्ट, राजहट्ट पूर्ण करावा लागतो. दाम्पत्य जीवन अवघड असतं, मानावं लागेल. संध्याकाळी जेवण मिळणार नाही, मग मानावं तर लागेल. या तिघा देवांनी अनसूया मातेच्या आश्रमाच्या बाहेर आपली वाहनं लावली, उभी केली पार्किंगमध्ये 3 जणांनी सुद्धा. आणि या 3 देवांनी अत्री महाराजांना नमस्कार केला. काय नाव गोड आहे. त्रिगुणाच्या अतीत जे त्यांना म्हणतात अत्री, म्हणून तर दत्तात्रयांचा जन्म आहे. आणि असूया म्हणजे गुणाच्या ठिकाणी जिला दोष दिसतो त्या वृत्तीला म्हणतात असूया. आणि ती वृत्ती जिच्याकडं नाही
तिला म्हणतात अनसूया. अनुसूया नाही बरं शब्द असा आहे. अन म्हणजे नाही, असूया त्या हलंतनचा पूर्ण झाला मिळाल्यामुळे अनसूया हे नाव आहे. म्हणजे त्यांची वृत्ती किती पावन अनसूया मातेची, की कुठेही दोष पाहत नाही. आणि अत्री महाराज 3 गुणाच्या अतीत आहे. त्यांच्या आश्रमात हे 3 देव आले. ऋषींनी त्यांचं आदरातिथ्य केलं. आज आमचं भाग्य आहे. काय तपसामर्थ्य असेल, साक्षात 3 देवाची त्रिमूर्ती तिथं प्रगट झाली. जे आश्रम किती पावन असेल, मूर्तिरूपाने देव नाही आले, साक्षात विग्रहामध्ये प्रगट झाले. म्हणे आम्हाला भोजन पाहिजे, पण तुमच्याकडून नको, तुमच्या पतिव्रता स्त्रीकडून भोजन पाहिजे. अत्री महाराजांनी अनसूया मातेला आज्ञा दिली, या तिघांना काहीतरी अपूर्व भोजन पाहिजे आणि त्यांची अपेक्षा तू पूर्ण कर. विचारलं त्यांना, तुम्हाला भोजन पाहिजे? हो म्हणे, पण आम्हाला तुझ्याकडून अपूर्व असं भोजन पाहिजे. आता ती पतिव्रताच माऊली आहे. तिघा देवांच्या मस्तकावर हात ठेवले आणि ते झाले 6-6 महिन्याचे बालक. आता त्यांना सामान्य भोजन लागतच नव्हतं, त्यांना अपूर्व भोजन म्हणजे स्तनपान लागत होतं. 6-6 महिन्याचे बालक झाले आणि त्यांना स्तनपान करविलं आणि पाळण्यात झोपवलं. ब्रह्मदेवाला सांगितलं, जगाची उत्पत्ती करून तुला थकला असेल, शांत झोप घे. भगवान विष्णूला सांगितलं, जगताचं पालन करावं लागतं, बाळा जो रे. आणि भगवान शंकराला सांगितलं, तुम्हाला संहार करावा लागतो. आता 6 महिन्याचे बालक झाले, पण पतिव्रता माऊलीचा प्रभाव असे 6 महिने परत गेले, तरी पण या 3ही देवांचा माघारी येण्याचा काही पत्ता लागला नाही. परत सगळ्याच जणी नारदांची वाट बघू लागले. तुझ्या म्हणण्यानुसार आम्ही हे केलं, रुसले काय आमचे पती, आज्ञा केल्यामुळे परत काही येत नाही. अगं इथं काय बसलात म्हणे. त्या अनसूया मातेनं आपल्या पातिव्रत्य धर्माचा प्रभाव प्रगट करून या तिघा देवाला 6-6 महिन्याची बालकं केली. आणि असं करून 6 महिन्याचा कालावधी निघून गेला. तुम्ही लवकर जा तिघीजणी, प्रार्थना करा. त्या तिघीजणी आल्या पण वजनातच. आणि त्यांनी मग अनसूया मातेला सांगितलं, आमचे पती आम्हाला परत द्या. अनसूया मातेनं 3ही बालकं त्यांच्या समोर ठेवले आणि तुमचा जो असेल तो ओळखून घ्या. तुम्ही अवघडच आहे, दिसायला तर तिघं सारखे दिसतात, नेमकं करावं काय आता. काही प्रभाव लागे ना. शरणागती पत्करली आणि सांगितलं, पातिव्रत्य धर्मामध्ये तोच जगतामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. पुन्हा 3ही बालकांच्या मस्तकी हात ठेवल्याबरोबर ते पूर्वरूपाला प्राप्त झाले. जगाची उत्पत्ती स्थिती प्रलय करणारी देवता आहे, पण पतिव्रता माऊलीच्या समोर त्यांचासुद्धा प्रभाव चालत नाही. हा पतिव्रतेचा अधिकार आहे. म्हणून भगवंताने सांगितलं, मी राहतो कुठे, सती आणि सत्पुरुष, दानशीळ याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्याशीचे, का भक्त हन महात्मे, ए माझी निजाची धामे, निर्वाळली होम धर्मे, श्रौतादिकी. असा त्या पतिव्रता माऊलीचा अधिकार आहे. मग आता त्या पतिव्रता माऊलींनी सेवा करावी. आपल्या पतीला मातेप्रमाणे जेवू घालावं. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, रूपेषु लक्ष्मी. रूपवान सौंदर्यामध्ये ती लक्ष्मीप्रमाणे असावी, सात्विक लावण्याने संपन्न असावी. 5वा गुण आहे क्षमया धरत्री. क्षमा करण्याच्या बाबतीमध्ये पृथ्वीप्रमाणे असावी. दत्तात्रयाने आपल्या जीवनामध्ये 24 गुरु केले. त्या 24 गुरुमध्ये पहिला क्रमांक पृथ्वीचा आहे. पृथ्वीला शेतकरी नांगराने तिचं विदारण करतात. काही भागामध्ये पृथ्वीला जाळतात बघा. जे भाताची शेती करतात ना, ते अगोदर काही फांद्या वगैरे तोडतात आणि त्या शेतीला भाजतात बघा. म्हणजे शेतीला भाजतात. काही नांगराने तिची फाळणी करतात, काही त्यात पृथ्वीला तुडवितात. पण तो अपराध न म्हणून एक शेती, प्राणीमात्राचा अपराध न मानता त्या सगळ्या प्राणीमात्राला धान्याने समृद्ध करणारी पृथ्वी आहे. म्हणून तर आपण सकाळी जेव्हा जागे होतो की नाही, आपली भारतीय संस्कृती किती गोड आहे. अंथरुणावरून जेव्हा आपण जागे होतो तेव्हा पृथ्वीवर पाय ठेवण्याच्या अगोदर आपली प्रार्थना आहे,
कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तो गोविंद प्रभाते करदर्शन. हे आपलं करदर्शन म्हणजे दर्शन कर असं नाही अर्थ. करदर्शनम, कर म्हणजे हात, हाताचं दर्शन करायचं, कारण तो संस्कृत शब्द आहे. करदर्शनम म्हणजे हाताचं दर्शन, आणि मराठीत असलं तर मग दर्शन कर असं त्याचा क्रियापद अर्थाने होईल. ते करदर्शनम हाताचं दर्शन आहे. आणि पृथ्वीला स्पर्श करण्याच्या अगोदर समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे. तिचे क्षमायाचना करावी लागते की मी आता तुला पायाने स्पर्श करत आहे. हे सगळे आपले व्यवहार पृथ्वीवरच घडतात की नाही. मलमूत्र विसर्जन, स्नान, चालणं, तुडविणं, पण पृथ्वी अपराध मानत नाही. त्यातलं एक वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. त्या हाताने स्पर्श का करावा पृथ्वीला, पायाने पहिल्यांदा का करू नये. पहिल्यांदा हाताने स्पर्श करावा आणि मग पाय ठेवावा पृथ्वीवर. त्यांचं म्हणणं असं आहे, वैज्ञानिक कारण त्याचं, की आपण जेव्हा रात्री विश्रांती करतो की नाही, तेव्हा उबदार वस्त्र आपल्या अंगावर असतात आणि त्यांचं घर्षण होऊन आपल्या अंगात वीज तयार होते. आणि जर आपण लवकरात लवकर पाय ठेवला तर कदाचित आपल्याला शॉक बसण्याची शक्यता असते. म्हणून पहिला हाताने स्पर्श करावा जमिनीला, नाहीतर मग आर्थिंग लागली तर अवघड होईल ना. होतं की नाही असं. असं त्याचं लय विज्ञान कारण आहे. ऋषीमुनी काही अंधश्रद्धा वगैरे असं काही नाही. त्या पाठीमागं खूप सूक्ष्म विज्ञान आहे. असो, क्षमया धरत्री. मग ते पृथ्वीला गुरु केलं 3 बाबतीत. साक्षात पृथ्वी, पर्वत आणि वृक्ष या 3 रूपाने विराजमान पृथ्वीला दत्तात्रयाने आपल्या जीवनामध्ये गुरु केलं. पृथ्वी वायुराकाश मापोग्निश्चंद्रमा रविः कपतोच गर सिंधू पतंगो मधुकृत गजाहा मधुहा हरिणो मीन ऊर्णनाभी सुपेशकृत. असे ते यादी आली आहे त्या श्लोकामध्ये. बहुतेक काही क्रमांक चुकला असेल. पण 24 गुरु त्याच्यामध्ये केले. पृथ्वीला गुरु केलं. जशी पृथ्वी प्राणी मात्राचे अपराध आपल्या उदरामध्ये घालते आणि सहन करते. ज्ञानोबाने हा पण भाव घेतला आहे बरं. त्या याच्या बाबतीमध्ये आहे बघा. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची कही आप परू नाही चैतन्या जेवी का उत्तमाते धरीजे आदमाते अव्हेरीजे हे काहीची नेणे जे वसुधा जेवी. पृथ्वीला गुरु केलं की नाही 12व्या अध्यायामध्ये. उत्तम पुरुषाला धारण करावं आणि अधमाचा तिरस्कार करावा असं पृथ्वी कधीही जाणत नाही. त्या पृथ्वीप्रमाणे पतिव्रता माऊली क्षमेने संपन्न असावे. सांगा बरं, क्षमया नावाचा पृथ्वीप्रमाणे गुण जगतातल्या पतिव्रता माऊली स्त्रीच्या ठिकाणी विकसित झाला, घटस्फोट होतील का? होतील का? होणारच नाही. पण जेव्हापासून हे याच्याकडं दुर्लक्ष झालं, सर्वात जास्त प्रकरणं ते असतील घटस्फोटाचे. म्हणजे ज्या भारतीय संस्कृतीमध्ये हाच पती मला 7 जन्मापर्यंत मिळावा याकरता वडाला प्रदक्षिणा घातल्या जातात, त्या संस्कृतीमध्ये घटस्फोटाचे प्रकरण वाढणं शोकांतिक आहे. क्षमया धरत्री नाही ना. मग तिने क्षमा करावी. कधी कधी याने क्षमाशील राहिलं पाहिजे, म्हणजे पतीने राहिलं पाहिजे, पण गुण तिचा आहे ना, सद्गुणाचा विचार. मग क्षमया धरित्री धर्मानुकूला, धर्माला ती अत्यंत अनुकूल असावी. जर पतीचं मन धर्म कार्य संलग्न असेल तर त्या पतिव्रता माऊलीनी, म्हणून तर तिला अर्धांगिनी असं म्हणतात, धर्म कार्यामध्ये तिने सहभाग करावा. जबाबदारी जी आली ना कुटुंबामध्ये, त्या कुटुंबामध्ये सर्वात मोठी जबाबदारी पुरुषावर आलेली आहे. मग पुरुषाने सगळे धार्मिक कार्य करावे. मग स्त्रीचा उद्धार होईल कसा? तर शास्त्रातली व्यवस्था अशी आहे, पुरुषाने जेवढी काही पुण्यकर्म केली त्या पुण्यकर्माचा अर्धा भाग आपोआप तिच्या वाट्याला जातो. ते एखाद्या शुभ कार्यामध्ये म्हणतात बा, ब्राह्मण हात लावा, सगळी जबाबदारी त्याने स्वीकारायची, व्यवस्था सगळी त्याने करायची, आणि त्या पतिव्रता माऊली धर्म कार्यात फक्त पतीच्या हाताला आपला हात लावायचा. 50% पुण्य तिच्या खातार जमा. अर्धांगिनी धर्मानुकूला, अधर्मात नाही बरं अनुकूल, धर्माच्या बाबतीमध्ये ती अनुकूल असावी. षड्गुण मेतद्दी पतिव्रतानाम, हे पतिव्रतेचे 6 महत्त्वाचे गुण आहेत.
आणि ती पतिव्रता ज्ञानोबाला म्हणता पहापा अनुरागे भजे. भजे म्हणजे भजसेवायाम. ती आपल्या पतीची सेवा करते आहे. पण शब्द ज्ञानोबांनी कसा ठेवला? पहापा नुसते भजे, सेवा नाही आहे, अनुरागे भजे. अतिशय प्रीतीने ती आपल्या पतीची सेवा करते आहे. हा शब्द का ठेवला असेल बरं? त्यातला एक भाव पुढे सांगतो. अगोदर दुसरी एक कथा सांगतो. पतिव्रतेचा अधिकार काय, महाभारतात कथा आली आहे. असं काही आठवलं तर सोडा वाटत नाही. पतिव्रता माऊलीची एक कथा आली. महाभारतामध्ये एका ऋषींनी तप केलं. बहुतेक जाजली हे असं काहीतरी नाव आहे त्यांचं. तप केलं एका जागेवर उभा राहून. असं तप केलं की ते तपाची असणारी ती जटा वाढली ना डोक्यावर, त्याच्यावर काही एका पक्षीने आपली पिलं जन्माला घातली. ती पिलं मोठी झाली, उडूनही गेली, सगळा त्यांचा व्यवहार झाला. पण त्या ऋषीने काही जागा नाही सोडली. अहो काय तप असेल ते? आपले 1 तास मांडी मोडली नाही तर भरपूर झालं. पण तिथं मात्र त्यांनी ते तप केलं आणि अशा तपाचा प्रभाव झाला. आता ते निळोबारांचं प्रमाण पण आहे. करिता तपे काम क्रोध खवळती. तप झालं की मनुष्याला आपोआप राग येतो बघा. तपस्वी माणसं लवकरात लवकर क्रोधिष्ट होतात. म्हणून तपस्वी माणसं जर आले तर कमी नाही पडू द्यावं लागत, नाहीतर आशीर्वाद नाही लगेच ते लवकरात लवकर क्रुद्ध होतात. मनाप्रमाणे जर नाही घडलं मग अवघड आहे. म्हणून तर काही माणसं साधूपासून घाबरतात का? कल्याण व्हायच्या अगोदर आपलं उगं दुसरंच काहीतरी व्हायचं, सहसा जात नाही. तसं साधूने थोडं वजनदारही राहिलं पाहिजे, म्हणजे अनावश्यक लोक गर्दी करत नाही. नाहीतर मग लय ऐकावं लागतं, लोक बरीच भीड पाडतात. तप झालं करिता तपे काम क्रोध खवळती. ते सहज वडाच्या झाडाखाली बसले. आता पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोग येते. पशु पक्षाला काय माहिती असतं? झाडावर एक बगडी बसलेली होती. तिने आपला देह धर्म त्याच्या अंगावर केला. मग त्याच्या मनात ध्यानात नव्हतं. राग आला त्याला. म्हणजे असं पाहिलं रागावून त्याने लाल डोळे करून बगडीची झाली ना राख. आणि मग तर त्याला वाटलं वा, आता आपलं तप सिद्ध झालं, आता आपण काही पण करू शकतो. करिता तपे काम क्रोध खवळते. झाला अहंकार. एका गावात भिक्षा मागायला गेला. अंगणामध्ये उभा राहिला. ओम भवती भिक्षाम देही अशी हाक मारली. पण नेमकं हा ऋषी अंगणात यायला आणि त्याच्या अगोदर 5-10 मिनटं ती पतिव्रता माऊली त्या घरात होती. तिचा पती जेवायला बसलेला होता. भोजेशु माता ती मातेप्रमाणे आपल्या पतीला जेव घालत होती. आता बाहेरून एका ऋषीने हाक मारली तर मधुकरी भिक्षा दिली पाहिजे. बरं उठून जावं तर पातिव्रत्याच्या व्रतामध्ये भंग पडतो. तिने विचार केला, पती देवाचं जेवण झालं की आपण या महात्म्याला भिक्षा देऊ. आता दुसऱ्या घरात तर काही जायचं नाही भिक्षा मागण्यासाठी. ते अंगणात थांबला. उशीर झाला तर राग येतो बरं. ज्याला भूक लागली तो जर टाळ घेऊन उभा असेल आणि कीर्तनकाराने जर लांबवलं, त्याला कीर्तनकाराचा राग येतो. पण ज्याला भूक लागली ना त्याच्यासमोर लांबवू नये. किंवा ज्याला प्रचंड भूक लागली आणि वाडाचं काही चिन्ह दिसेना, पंक्तीला तर बसवलंय, पात्र तर आले पण अजून वाडेकऱ्यांची काही हालचाल दिसेना, असला राग येतो. त्याला होत नाही तर करू नये, असं नियोजन जर होत नाही तर करू नये असं तो म्हणतो बघास का. प्रचंड राग येतो त्याला, राग येतो. उशीर झाला मधुकरी यायला, राग आला. ते पतिव्रता माऊली तिने पतीचं सगळं कर्म ते आटोपलं आणि भिक्षा घेऊन ती समोर आली. त्याने ते भिक्षा घ्यायच्या अगोदर पतिव्रता माऊलीवर असं रागाने बघितलं. ती पण पतिव्रता माऊली होती. त्याला ओ ऋषी महाराज, असं रागाने बघू नका, जळून जायला राख व्हायला मी काही बघली नाही. मग तो थंडच झाला. तर वनात झालेली घटना तिथं कोणी शूटिंग केली काय म्हणे, हिच्याकडं कसं का व्हायरल झालं आहे. वनात झालेली घटना माझ्याशिवाय कोणाला माहिती नाही आणि हिला कसं काय कळालं. मग त्याने क्षमा याचना केली. म्हणे हे पतिव्रता माऊली, तुला कळालं कसं काय हे सांग. त्याने सांगितलं, मी पतीची काया वाचा मनाने सेवा करते आणि त्या पातिव्रत्य धर्माचा महिमा आहे की तुमच्या अंतरात काय आहे हे मला आता इथं कळतो.
म्हणतो आता मी काय करू? आता तू वाराणसीला जा, तुला धार नावाचे तिथं वैश्य राहतात आणि ते तुला धर्माचा उपदेश करतील. त्या ऋषीला वनातून अंगणातून तिकडं पाठवलं. हा पातीवरच्या धर्माचा परिणाम आहे. पण शब्द ज्ञानोबांनी कसा वापरला? पहा पा अनुरागे भजे, अतिशय प्रीतीपूर्वक त्या पतीची तिने सेवा करावी. आता अनुराग शब्द का वापरला? सामान्य अर्थ असा आहे की पत्नीचा आपल्या पतीवर प्रेम असतंच, पण व्यवहाराचा विचार केला तर प्रेमामध्ये बिघाड होण्याचे काही प्रसंग निर्माण होऊ शकतात. समजा एखादा पती रोगी असेल, असाध्य त्याला आजार झाला असेल, तर तेवढी प्रेमपूर्वक सेवा होईलच सांगता येत नाही. मी 13व्या अध्यायातली ओवी सांगेल आपल्याला. ज्ञानोबांनी जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम यावर ज्या काही ओव्या दिल्या की नाही, तर तो तरुणपणामध्ये आपलं वार्धक्य कसं असणार आहे याचा विचार करतो. मळमूत्रद्वारे होऊने ठाकती खोकरे, नवसीये होती इतरे माझिया निधनी, स्त्रिया म्हणती विवसी, बाळे जाती मूर्छिशी, किंबहुना चिळसी पात्र होईन. 13व्या अध्यायामध्ये ओवी आहे. जर आपली वार्धक्य अवस्था अशी झाली, विकल अवस्था, तर ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे तेच माणसं आपल्या मृत्यूकरता नवस करतील देवाला. नवसीये होती तरे माझिया निधनी, म्हणजे प्रेमात बिघाड व्हायला हे कारण असतात. जर एखादा व्यक्ती रुग्ण झाला, कृश झाला, दिसायला कुरूप असेल, अत्यंत क्रोधी असेल, तर सेवा होईल, पण ती प्रेमपूर्वक होईलच असे काही सांगता येत नाही. पण शास्त्रातली प्रमाणं पण अशी आहे, एखाद्या पतिव्रता माऊलीचा पती अत्यंत क्रोधी असेल, रोगी असेल, कृश असेल, दिसायला कुरूप असेल, तरीसुद्धा त्या पतिव्रता माऊलीने त्या पतीची सेवा अजिबात टाळू नये. आपल्या वेदांत शास्त्रामध्ये भामती निबंध नावाचा एक ग्रंथ तयार झाला. वाचस्पती मिश्रा यांचा तो ग्रंथ आहे. ते कायम आपल्या ब्रह्मानुभूती वृत्तीमध्ये मग्न असायचे, कायम. त्यांना तो ध्यासच लागला. शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, जे सोहम भाव प्रतिती प्रगट होय. कायम आपल्या अनुसंधानात चिंतनात राहायचे. परिणाम असा विवाह झाला. पण विवाह झाला तरी पण ते विवाहामध्ये सुद्धा वृत्तीवर नव्हते, फक्त लोकव्यवहारानुसार विवाह झाला. पण जी पतिव्रता माऊली त्यांना लाभली, काय भाग्य असेल त्या पतिव्रता माऊलीचं किंवा त्यांचंही भाग्य, कायम ते चिंतन करायचे, ग्रंथ लिखाण करायचे. मग त्यांच्या भोजनाची वेळ तिने सांभाळायची, स्नान तिनेच घालायचं, भोजन सांभाळायचं, ग्रंथाकरता आवश्यक असणारं साहित्य पुरवायचं. आता यांचं दिवसभर ग्रंथ लिखाण चालू, रात्रीसुद्धा लिखाण बंद नाही. मग आता सायंकाळ झाली तर दिव्यामध्ये तेल टाकावं, वात पुढे सरकवावी आणि त्यांना प्रकाशाची व्यवस्था करावी. असं करता करता 36 वर्ष निघून गेले. आणि एके दिवशी वारा प्रचंड सुटल्यामुळे तो दिवा मालवला. अंधार पडला. दिवा मालवणं आणि पुन्हा ज्योत लावणं युगपत सोबतच काम झालं. पण अंधार झाल्यामुळे दिसलं नाही. लगेच दिवा आला, तर कुठून प्रकाश आला हा? त्यांनी वरती पाहिलं आणि मग विचारलं, देवी तू कोण आहेस? लग्न होऊन 36 वर्ष झाले होते. मग विचारलं, देवी तू कोण आहे? तिने सांगितलं, स्वामी मी तुमची दासी आहे. कर्णेषु दासी. दासी म्हणजे आपला विवाह झाला, अग्निदेव ब्राह्मण यांच्या साक्षीने आपला विवाह झाला, तेव्हापासून मी तुमची सेवा करते. आणि मग ते वृत्तीवर आले. किती वर्ष झाले? 36 वर्ष. दाम्पत्य जीवनामध्ये तुला पुत्रसुख नाही मिळालं, पण तुझी असणारी सेवा, या सेवेतून उतराई होण्याकरता तुझं नाव काय? आताशी नाव विचारलं. म्हणजे ज्या अर्थी त्यांनी 36 वर्षानंतर नाव विचारलं,
याचा अर्थ त्याने उखाण्यात सुद्धा नाव घेतलं नसेल. नाव काय आहे तुझं? नाव भामती. ग्रंथालाच नाव दिलं भामती निबंध. ऐकणे सेवा. एखाद्या प्रसंगाला आपला पती तपामध्ये निमग्न असेल तरी पण प्रेमपूर्वक सेवा टाळायची नाही. रुग्ण असेल, क्रोधिष्ट असेल किंवा कृश असेल, शरीराने कुरूप असेल तरी पण सेवा सोडायची नाही. अनुरागे भजे. तिने प्रेमपूर्वक ती पतीची सेवा करावी. च्यवन नावाचे ऋषी ज्यांनी वार्धक्य अवस्थेतून तरुण होण्याकरता एक औषध निर्माण केलं आणि म्हणून त्यांच्यापासून ते नाव पडलं च्यवनप्राश. आयुर्वेदातलं औषध जे आहे ना, त्यांनी प्राशन केलं आणि वार्धक्य जाऊन तारुण्य प्राप्त झालं म्हणून औषधाचं नाव काय पडलं? च्यवनप्राश. च्यवन नावाचे ऋषी वनामध्ये तपश्चर्या करत होते. वाल्मिक ऋषीप्रमाणे वारुळ तयार झाला अंगावर. त्या देशातला शर्याती नावाचा राजा, सुकन्या नावाची त्याची कन्या, ते वनामध्ये शिकार करायला आले आणि ती मुलगी आपल्या बाल स्वभावाप्रमाणे खेळू लागली. खेळता खेळता नेमकी ती आली त्या वारुळाजवळ. तर त्या वारुळाजवळ सगळ्या सभोवती अंगावर ते मातीचं वारुळ तयार झालं. पण त्या च्यवन ऋषीचे मार्ग अर्धोन्मिलित डोळे ते उघडे होते. अर्धे उघडे, अर्धे लावलेले आणि ते मोत्याप्रमाणे चमकायला लागले ना, अशा दोन ज्योती त्या वारुळातून दिसू लागल्या. आता ती बालिकाच आहे, सुकन्या नावाची मुलगी. ती आली आणि तिने ते पाहिलं. संपूर्ण मातीचं वारुळ आहे आणि दोन दिव्य ज्योतीचा प्रकाश येतो आहे. तिने काडी घेतली आणि त्या दोन्ही ज्योतीला स्पर्श केला. ते होते डोळे. आता ते ऋषी काही देहभावावर नव्हते, पण त्यांना ती इजा झाली ना, ध्यानस्थ होते. त्या डोळ्यातून रक्त वाहू लागलं. ऋषीचा अपराध झाला. जसा अपराध झाला तसं ते राजे, मंत्री, सैनिक, बाकीचे असणारे घोडे, हत्ती या सगळ्यांचं मलमूत्र विसर्जनच बंद झालं. त्रास होऊ लागला प्रचंड त्यांना. पण राजा विचारी होता. त्याने इथे कोणत्या तरी महापुरुषाचा नक्की अपराध झाला असेल आणि त्यांनी तो शोध घेतला तर त्या वारुळातून रक्त येत होतं. मुलीला विचारलं, हे काय केलं? बाबा मला काही माहिती नाही. कोणीतरी ऋषी महात्मा प्रार्थना केली तर ते ऋषी त्यातून बाहेर आले. वृद्ध होते. आता ऋषीला शांत करावं म्हणून काय करावं? त्या ऋषीला शांत करण्यासाठी यांनी आपल्या त्या कन्येचं दानच दिलं, लग्न लावून दिलं. पण त्या सुकन्या नावाच्या मुलीने, हे तपस्वी आहेत, आपल्या वयाचे नाहीत, वृद्ध आहे, कुरूप आहे असं म्हणून त्यांच्या सेवेमध्ये अजिबात अंतराय होऊ दिला नाही. पहा अनुरागे भजे. अतिशय प्रेमपूर्वक तिने सेवा केली. कालांतराने तिची सेवा पाहिली. अश्विनी कुमार प्रगट झाले आणि त्यांनी एक औषध सांगितलं. ते औषध सेवन केल्याबरोबर ऋषींनी स्नान केलं आणि औषध भक्षण केलं. ते झाले तरुण. तरुण एकदम वार्धक्य अवस्था गेली आणि तरुण झाले. कालांतराने आपली मुलीची सेवा कशी आहे, शर्यती नावाचे राजे तिथं आले आपल्या मुलीकडे. तर ती आपली सुकन्या एका तरुण व्यक्तीची सेवा करत होते. चरणसंवान पाय दाबत होते. इतका राग आला त्यांना. म्हणे, मुली तो आपल्या कुळाला कलंक लावला म्हणे. अगं, वृद्ध अवस्था प्राप्त झाली म्हणून पतीचा त्याग करायचा असतो का? तो मात्र वृद्ध पतीचा त्याग केला आणि एका तरुण पुरुषाची सेवा करत आहे. कलंक लावला. तो माझी मुलगीच नाही. तिने, बाबा तुमचा काहीतरी गैरसमज झाला. म्हणजे गैरसमज माझ्या डोळ्याने पाहतोय म्हणे. गैरसमज आहे तुमचा. ज्यांच्याशी माझं लग्न झालं हेच ते च्यवन नावाचे ऋषी तरुण कसं काय झाले? आणि त्याने एक औषधही भक्षण केलं आणि ते औषध त्यांना अश्विनी कुमार, देवाचे वैद्य आहे, त्यांनी तो विधी सांगितला. पहा अनुरागे भजे. प्रेमपूर्वक ती सेवा करते आहे आणि तिच्या सेवेला प्रियोत्तमे मानिजे. तिची सेवा प्रिय असणारा जो पती
प्रियोत्तम, सगळ्या प्रियामध्ये उत्तम. पतिव्रतेकरता सगळ्यात उत्तम कोण आहे? पती. त्याच्या पलीकडे कोणीच नाही. पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे, किंवा अनुसरोनी पतीची या मता, अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता बेटीचे का. जे प्रियोत्तमे मानीचे, जी सेवा प्रिय असणाऱ्या उत्तम पतीला सुद्धा मान्य होते. किंवा दुसरा अर्थ, ज्या पतिव्रता माऊलीचे काही काही शब्द तिचा प्रिय असणारा पतीसुद्धा मान्य करतो. वनामध्ये असताना ते शूर्पणखा आली, त्याने प्रभूचं सौंदर्य पाहिलं. भगवान म्हणाले, या जन्मात आपलं ठरलेलं आहे, एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी. मग त्याने माझा स्वीकार करा, माझी धर्मपत्नी माझ्या सहवासामध्ये सोबत आहे. मग ते लक्ष्मणाकडे गेली. त्याला मी सेवेसाठी आलो आहे, आणि माझे लग्नाची बायको घरी ठेवून आलो आहे. इथं लग्न करायसाठी नाही आलो मी, सेवा माझा परमधर्म आहे. तिचा झाला अपमान. आणि त्या शूर्पणखेने विचार केला, प्रभू माझा स्वीकार सीतेमुळं करत नाही, सीतेलाच नष्ट करते मी. सीतेवर धावली ती. जानकी मातेचा त्याला वध करायचा होता. प्रभूने लक्ष्मणाला आज्ञा दिली, स्त्री आहे, स्त्रीचा वध नाही करायचा, पण दंड झाला पाहिजे. त्याने त्याचं नाकच कापलं. आता नाक नाही, ते वाया गेली. काय करावे ती 32 लक्षणे, सौंदर्याची 32 लक्षणे, फक्त नाकच नाही. हिला होतं नाक, पण कापलं ना. आता करता काय. म्हणजे ती रावणाकडे गेली, आणि तिने स्वतःचा अपराध नाही सांगितला, रावणाला बळतच लावून दिलं. बळतच सलतं म्हणे, काय अपमान केला म्हणे. असा कुणी जर तुझा अपमान केला तर तुला काय प्रतिष्ठा राहणार आहे. रावणाला लावून दिलं. काही कर, प्रतिशोध मात्र घे. पण रावणाच्या लक्षात आलं होतं, आपल्याला सहजासहजी जानकी मातेचं अपहरण करता येणार नाही. लीला आहे बरं यामध्ये. कशी लीला आहे? जानकी मातेला रावणाची शक्तीच नाही आहे अपहरण करण्याची. कारण का, ते शिवधनुष्य मिळालं होतं परशुरामांना. ते परशुरामाने शिवधनुष्य दिलं जनक राजाला. आणि ते हजारो पहिलवान जर लावले तर ते शिवधनुष्याला उचलत नव्हते, फक्त खेचत होते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. एके दिवशी जनकाने पाहिलं तर शिवधनुष्याच्या खालची जागा सारून घेतलेली आहे. मग विचारलं, हे काम कोणी केलं? जानकी मातेनं सांगितलं, बाबा मी हे काम केलं. बरेच दिवस झाले जागा अस्वच्छ होती, हे शिवधनुष्य मी उचललं, जागा सारून घेतली आणि पुन्हा ठेवून दिलं. तेव्हा त्यांनी मनात विचार केला, नक्की शक्तीचा अवतार आहे. हजारो पैलवान लावले तर शिवधनुष्य त्यांना उचलत नाही, आणि ज्या अर्थी या माझ्या बालिकेनं हे उचलून ठेवलं, याचा अर्थ हिच्या जीवनात असा पती मिळावा की त्याला सुद्धा हे शिवधनुष्य उचललं पाहिजे. याला म्हणतात परीक्षा. ही जुन्या काळातली परीक्षा असायची. पती निवडावा कसा. जर ती 12वी पास असेल तर कमीत कमी हा 15वी तरी असावा, नाही तर तिचं झालं ग्रॅज्युएशन, हा 10वी 3दा फेल. असं नाही चाललं, त्याला ती योग्यता असावी लागते. जर ती शिवधनुष्य उचलीत असेल तर हिचा पतीसुद्धा शिवधनुष्याला प्रत्यंचा लावणार असा, म्हणून तो पण ठेवला. रावणाला उचललं नाही ते. त्याने विचार केला, मला शिवधनुष्य नाही उचललं तर शक्ती स्वरूपीने असणारी जानकी मातेचं अपहरण कसं करता येईल. म्हणून प्रभूने सांगितलं, जानकी तुझा विग्रह, खरा विग्रह अग्नीमध्ये स्थापित कर, आणि फक्त तुझी सावली या पर्णकुटीमध्ये ठेव. म्हणून जेव्हा सीतेचं लंकेतून आल्यानंतर शुद्धीकरण झालं की नाही, अग्नीमध्ये परीक्षा दिली, तर जे अग्नीमध्ये लपवून ठेवलेलं स्वरूप होतं ना, ते पुन्हा प्रगट केलं त्या निमित्ताने. इथे पाठीमागची लीला आहे. म्हणून रावणासोबत कोण गेलं? फक्त सीता मातेची सावली नेता आली, व्यक्तीने नेता आली. कारण ते त्याचं जे पुष्पक विमान वगैरे ते राहिलंच नसतं, ते सामर्थ्य. मग आता रावणाच्या लक्षात आलं, आपल्याला काही बलाने वापर करता येणार नाही, छलाने आपण करू. मामाकडे गेला मारीच. त्या मारीचने सांगितलं, मी आता सध्याला आसुरी कर्म सोडून दिले, मी घेतलाय संन्यास.
त्याच्यामुळं मला आराधना करू दे. आणि तू येणं म्हणजे धोकाच आहे. भाचा आला तर मामाला धोकाच असतो. त्याच्यामुळं मला काही तू त्रास देऊ नको. मी घेतलाय संन्यास. त्याने संन्यास घेतला. तुला माहिती आहे का म्हणे, राजाची आज्ञा जर नाही पाळली अपराध आहे. राजा अपराध. राजा काही पण दंड देऊ शकतो. सांग म्हणे मारू का तुला. तो मारीश म्हटला याचं नाही ऐकलं तरी हा मारतो. आणि तिकडं गेलं तरी प्रभू रामचंद्राच्या बाणाने मारावंच लागणार आहे. याच्या हातून मारण्यापेक्षा त्या बाणानं मेलेलं बरं. रामाच्या हातून जर बाण लागला तर आपल्याला मोक्षच आहे. रावणाच्या हातून काय करता, कुठेही जावं लागेल. तो मला चालतं आहे. मग काय करायचं, सुवर्ण मृग हरिण व्हायचं. आणि ते जानकी मातेच्या अंगणात खेळू लागलं. पाहिलं ते जानकी मातेनं आणि सांगितलं प्रभू ते हरिण माझ्यासोबत असावं. वनामध्ये कोणी सोबत नाही तर क्रीडा करावी, लीला करावी, याकरता ते माझ्यासोबत असावं. मी त्याचा शृंगार करेन आणि ते मृग हरिण सुवर्णाचं माझं मनोरंजन करेन. भगवंताला माहिती होतं नाही हे मायावी आहे. पण जे प्रियोत्तमे मानीजे. प्रभू रामचंद्राने सुद्धा त्या पतिव्रता माऊलीचा तो शब्द मानला. पुढची कथा नाही घ्यायची आपल्याला. पण प्रभू रामचंद्रसुद्धा साध्वी असणारी सीता पतिव्रता माऊली आणि तिचा एखादा शब्द ते मानू शकतात. दाम्पत्य जीवनातलं प्रेम आहे. कायमच पत्नीनेच ऐकावं असंही नाही. कधी कधी पतीने सुद्धा त्या शब्दाला, तिच्या शब्दाला मान दिला पाहिजे. जे प्रियोत्तमे मानीजे. किंवा भगवान परमात्म्याने ते दिती मातेची कुंडल आहे ना, नरकासुरापासून आणून दिली. भौमासूर हेही त्याचं नाव आहे. पण त्याला सत्यभामा मातेच्या हातून मरण होतं. भगवान निघाले. सत्यभामा मातेने सांगितलं मला यायचं, चल म्हणे मग सोबत. तर ते आल्यानंतर भगवंताच्या हातून काही त्याचा वध नाही झाला. सत्यभामा मातेच्या हातून त्याचा वध होता. झाला वध. ते दिती मातेची कुंडलं इंद्राच्या हातात दिली, मातेला समर्पित केली. आणि तिथे असणारं जे काही पारिजातक नावाचा वृक्ष, तर तिच्यावर असणारे जे फुलं होते ना, त्या फुलाचा सुगंध आला. सत्यभामा मातेने विचारले अपूर्व सुगंध कशाचा आहे. म्हणजे हा सुगंध आहे पारिजातक नावाच्या फुलाचा. आणि या वृक्षाच्या सुगंधाचं महत्त्व असं आहे, नुसता याचा सुगंध जरी घेतला तर चिरतरुण अवस्था प्राप्त राहते. आणि सत्यभामेला सांगितलं आता तुला वार्धक्य येणारच नाही, तो कायम चिरतरुण राहशील कायमचं. आले प्रभू. आल्यानंतर देवर्षी नारदजी प्रगट झाले. सत्यभामा प्रसन्न पाहिली आणि विचारलं प्रसन्नतेचं कारण. म्हणे देवर्षी मी स्वर्गातून आली म्हणे आत्ता. स्वर्गामध्ये त्या पुष्पाचा मी सुगंध घेतला आणि मला कायम तरुण अवस्था प्राप्त राहणार. नारदजी म्हणले असं, पण प्रभूचं तुझ्यावर प्रेमच नाही म्हणे. म्हण का, प्रेम आहे म्हणून तर सोबत नेलं होतं. अगं सोबत नेलं हे खरं आहे, पण तुझ्यासाठी काय आणलं का. मग आणलं का, काहीच नाही, फक्त तुला त्या वृक्षाचा सुगंध मिळाला. पण प्रभूचं खरं प्रेम रुक्मिणी मातेवर आहे. का, येता येता त्या पारिजातकाचं एक फुल आणलं प्रभूने आणि ते रुक्मिणी मातेला दिलं. काही घेणं देणं. दिले भांडणं लावून. महाराजांनी भांडणं लावून द्यायचे नसते, ते देवचनार एका घरामध्ये. आणि मग सत्यभामा माता रुसल्या. प्रभूला सांगितलं प्रभू तुम्ही छलिया आहात, कपटी आहात. जे जे शब्द वापरले. प्रभूचं आपलं काही नाही, खेळतो येण्याचे खेळावा. अगं सत्यभामा झालं काय, काय व्हायचं राहिलं, मला समजे ना. कसं काय समजेल, तुम्ही समजत नाही असं नाटकं करता. सगळं समजते तुम्हाला, मुद्दाम करता. म्हणजे अगं झालं काय, काय व्हायचं राहिलं आता. तुमचं माझ्यावर खरं प्रेमच नाही असं सगळ्या जणींनाच वाटतं. तुमचं आमच्यावर खरं प्रेम नाही. काय झालं, अगं तुम्ही रुक्मिणी मातेकरता फुल आणलं म्हणे. आता मला जर प्रसन्न करायचं असेल तर माझी इच्छा आहे, रुक्मिणी मातेकरता फुल आणलं ना, माझ्याकरता अख्खं झाड घेऊन या. भगवान म्हणाले काय हरकत नाही. पुन्हा प्रभू स्वर्गात गेले. जे प्रियोत्तमे मानीचे.
पुन्हा गेले बघा स्वर्गामध्ये. मग आता ते इंद्रन ते म्हणले होते हे स्वर्गातली संपत्ती, हे पारिजातकाचा मृत्यू लोकात जाऊ देता येणार नाही आम्हाला, याचं महत्त्व राहणार नाही. भगवान म्हणाले संकटातून मुक्त करणारा मी आहे, फक्त व्रता करताना तुम्ही परत आणून देतो. नाही नेऊ देणार नाही. भगवान म्हणाले युद्ध करावं लागेल, तयारी त्यांची. झालं ना युद्ध सुरू. इंद्राचं आणि प्रभूचं युद्ध सुरू झालं. बृहस्पती मध्यंतरी आले आणि सांगितलं इंद्रा हे प्रभूच्या व्रताकरता दिलं पाहिजे. अख्खा वृक्ष घेऊन आले आणि त्या वृक्षाखाली मग सत्यभामा मातेनं अनुष्ठान केलं. प्रियोत्तमे मानीजी अनुष्ठान केलं. पण देवर्षी नारद पुन्हा प्रगट झाले. म्हणे अगं सत्यभामा, कोणतंही अनुष्ठान केलं ना दान करावं लागतं. घर बांधलं, विहिरीला पाणी लागलं, तीर्थयात्रा करून आले, अन्नदान करावं लागत असतं, दान द्यावं लागतं. दान काही माणसं नळ घेतला तरी मागतात दान द्यावं लागतं म्हणे, तेव्हा पाणी राहतं. काय करावं आता? दान द्यायचं म्हणजे कोणाचं? जी वस्तू आपल्याला जन्मोजन्मी मिळावी तिचं दान द्यायचं. सत्यभामा दान करी, श्रीकृष्ण परमात्म्याचं दान केलं. जे प्रियोत्तमे मानीजे दान केलं. नारदजी लगेच सभागृहात. प्रभू म्हणले या नाही चला. म्हणजे स्वागतम त्यानंतर बघू. पण कुठं चाला? माझ्या मागं चाला म्हणे. हे बघा म्हणे ओला हात आहे. सत्यभामेनं तुमचं दान मला केलं आहे आणि आता दिलेली वस्तू असते ना त्याच्यावर दात्याचा नाही याचकाचा पूर्ण अधिकार असतो. तुमच्यावर पूर्ण अधिकार माझा आहे. स्वतंत्र तुम्हाला मत नाही. मी करू काय? माझ्या आज्ञेत वागायचं, माझ्या आज्ञेमध्ये. मग काय करू? नारदची सेवा विना द्या? नाही, ते नाही देणार. त्याच्यावर तर सगळं कमवलं ते नाही मिळणार. विना चिपळ्या सोडून बाकीचं मागा. आपले ग्रंथ, आपलं साहित्य हे द्यायचं नसतं. माघारी येत नाही ते. मग माझा टाळ जा घेऊन. आणि आपल्याला मग टाळ विना चिपळे आपलं धन आहे, द्यायचं नाही. ग्रंथही आपलं धन आहे, ते नाही देणार. आपण सेवकाला काहीतरी काम पाहिजे की नाही. मग नारदजी म्हणले एकच काम आहे, आमच्या चरणपादुका तुम्ही मस्तकी धारण करा. सत्यभामा दान करी, ओजोर नाही अंगीकारी. सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. काय तुकोबारांचा शब्द आहे. सेवकाच्या पादुका देवाला हातातही घेता आल्या असत्या. काही लोक नाही का हातामध्ये पादुका घेता येतात ना हातामध्ये, पण नाही. सेवकाच्या शिरी देवाने आपल्या मस्तकावर त्या पादुका धारण केल्या. का? सत्यभामेच्या व्रताची सांगता व्हावी आणि तिचं व्रत पूर्ण व्हावं याकरता. जे प्रियोत्तमे मानीजे पहा अनुरागे भजे. जे प्रियोत्तमे मानीजे ते पती होणे काय न वाणीजे. पतिव्रता ते पतिव्रता माऊली. पती होणी पतीपेक्षाही अत्यधिक काय न वाणीजे. तिचं वर्णन करू नये का? अर्थात करावं. जगतामध्ये पतिव्रतेचा अधिकारच एवढा मोठा आहे की त्या पतीपेक्षासुद्धा पतिव्रता माऊलीचं अत्यधिक वर्णन करावं. शास्त्राची सुद्धा याला संमती आहे. अगदी याच धाग्याने जर पाहिलं, जसं की आपण विचार करतोय पुत्राच्या विजयामध्ये पित्याला आनंद आहे. पुत्राच्या विजयी पिता सुखावतच आहे. किंवा पुत्राच्या तृप्तीमध्ये मातेची तृप्ती आहे. भक्ताच्या संतोषामध्ये देवाचं समाधान आहे. तशी पतिव्रता माऊली तिचा अधिकार पतीपेक्षाही श्रेष्ठ आहे. अशी पतिव्रता माऊली जे अत्यंत प्रेमपूर्वक आपल्या पतीची सेवा करते आणि खरं तिच्या जीवनातलं उद्दिष्ट तेच आहे. बाकी जगतातल्या कोणत्याही व्यक्तीने तिची सेवा नाही मान्य केली, गौरव किंवा पुरस्कार नाही केला, फक्त पतीला जर ती सेवा मान्य असेल, जे प्रियोत्तमे मानीचे, तर बाकी कोणी निंदा केली काय तिरस्कार केला काही फरक पडत नाही. फक्त सेवा कोणाला मान्य झाली पाहिजे? पतीला मान्य झाली पाहिजे. त्याची सेवा जी प्रियोत्तमे मानीचे. अशी पतिव्रता माऊली पती होणी पतीपेक्षाही न वाणीजे काय. तिचं वर्णन करू नये का?
अर्थात तिचं वर्णन करावं तैसा त्याप्रमाणे अर्जुनची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे त्रिभुवनीच्या दैवा एका यत्न झाला असा दृष्टांत सांगून ज्ञानोबराय पुढच्या वेळीमध्ये सिद्धांत सांगतात. ते चिंतन आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.